गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहरातील नागरिकांसाठी रस्त्याचा विषय हा जीवघेण्याचा झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची जळगाव शहरातील जे खड्डेमय झालेले रस्ते हे दुरुस्ती व्हावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे, परंतु जळगावकरांचे हे स्वप्न कधी पूर्ण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी केली जात आहे। आपण आज आहोत जळगाव शहरातील मेहरून येथील स्मशानभूमीच्या परिसरातील, ज्या ठिकाणी आपण रस्ते पाहू शकतो की हा जो रस्ता आहे हा रस्ता मेहरून परिसरातील असल्या कारणामुळे हाच रस्ता मेहरून येथील स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता आहे। ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जवळपास 3 ते 4 फूट असलेले हे खड्डेमय रस्ते असल्या कारणामुळे या ठिकाणी जी वाहतूक आहे ही वाहतुकीसाठी मोठा अडचणीचा ठरत आहे। दरम्यान या ठिकाणी हे शिवाजी महाराज उद्यान देखील आहे। हे उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून असून देखील या ठिकाणी हा रस्ता अजूनही केलेला नाहीये। या रस्त्यामुळे खड्डेमय झाल्यामुळे रस्त्यामुळे अनेकांना पडण्याची भीती आहे, अपघात होऊ शकतो, अनेकांना दुखापत देखील झालेली आहे। परंतु महानगरपालिका प्रशासनाने याकडे आजही दुर्लक्ष केले जात आहे। जरी हा रस्ता मेहरून परिसरातील असल्या कारणामुळे या ठिकाणाहून शाळकरी विद्यार्थी देखील पायी जात असल्या कारणामुळे त्यांना देखील या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागत आहे। दरम्यान आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे वाहने आहेत हे शाळकरी विद्यार्थ्यांची वाहने देखील जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। शिवाय या ठिकाणी पालकांना देखील पायी जाणे देखील मोठे कठीण झालेले आहे। तसंच या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो रस्ता आहे पावसाच्या पाण्यामध्ये हा जो कठडा आहे हा कठडा नसल्या कारणामुळे मोठी अपघाताची भीती निर्माण झालेली आहे। गेल्या अनेक वेळा देखील या ठिकाणी अनेक वाहनं दुचाकीधारक या खड्ड्यामध्ये पडल्या कारणामुळे या अजूनही महानगरपालिकेला कुठल्याही पद्धतीची प्रशासन जागे झालेलं नाहीये। या ठिकाणचे परिसरातील वाहन चालक असतील, रहिवासी असतील किंवा विद्यार्थी पालक यांना देखील या अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे। दादा, तुम्ही काय सांगाल की हा जो रस्ता आहे हा जी दुरवस्था आहे कधीपासून आहे? इथं भरपूर दिवसापासून आहे, मी 15 वर्ष झाली इथं येतात। थोडीशी डागडुगी केली होती मागे, भरपूर वर्ष झाले, पण आता तर इतकी दयनीय अवस्था आहे की इथनं चालणं सुद्धा मुश्किल, पायी चालायला मुश्किल येते। बाईकवाले आणि स्कूल आहे तिकडे, हा पूर्ण छत्रपती संभाजीनगर जायला हा पण शॉर्टकट होतो, कारण आता हायवेवर कामं चालू आहे, ऍक्सिडेंट होत आहेत। इतके पाताळ कोरडे म्हणून ते एवढे गड्डे पडलेले आहेत की इथनं म्हणजे इथं स्मशानभूमी आहे, माणूस मरताना सुद्धा तो व्यवस्थित जात नाही। इतकी दयनीय अवस्था आहे। महापालिकेचा केव्हा जाग येईल, केव्हा आयुक्त साहेबांनी, आता नवीन आलेले अपेक्षा आहे की त्यांनी इकडे यावं, त्यांना इकडे फिरवा। आयुक्त साहेबांना एवढी दयनीय अवस्था आहे। स्कूल, आमची शाळेचे पोरं, आमच्या व्हॅन जातात, आमचे पोरं गाड्यांमध्ये पडतात या गड्ड्यांमुळे। लेडीज येतात, पोरांना पालक येतात घ्यायला। दादा, तुम्ही काय सांगाल, तुम्ही या परिसरात कधीपासून रहिवासी आहे, तुम्हाला ज्या अडचणी कधीपासून सामना करावा लागतोय? आता गेल्या 40 ते 45 वर्षापासून आम्ही इथले रहिवासी आहे। आमचं जन्म इथला झाला आहे। आम्हाला अजूनपर्यंत जळगाव शहराच्या महापालिकेला आम्ही इतकं करून म्हणजे कर देऊन सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला पाहिल्या तशा सुखसुविधा मिळत नाही। म्हणजे माणूस जिवंतपणे यातना भोगतो, पण मेल्यानंतर सुद्धा या रस्त्याने जाताना त्याला यातना देऊन जातात। आता इथं जवळच स्मशानभूमी आहे, स्मशानभूमीची तीच अवस्था आहे। आम्ही मागे गेल्या 455 दिवसापासून स्मशानभूमीचं पण पत्रव्यवहार करतोय की आता तरी दिवस बदलावे, पण अजूनपर्यंत प्रशासन जागं झालं नाहीये। आणि आम्ही आता महापुरांना आणि आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे, स्मशानभूमीचं 455 दिवसात जर कधी डेव्हलपमेंट नाही झालं तर आम्ही येणाऱ्या दिवसात 17 तारखेला 17 ऑगस्टला आम्ही महापालिका प्रशासन जागा व्हावं यासाठी तिथं त्यांना एक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। नक्कीच या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही राहतोय। या परिसरात स्मशानभूमी परिसर आहे, त्या ठिकाणचा जो रस्ता आहे हा रस्ता वर्दळीचा आहे। या ठिकाणचे काही नागरिक जळगाव शहराकडून MIDC कडे जात असतात, तर काही शाळकरी रामेश्वर कॉलनीमध्ये किंवा तांबापूरमधील जे भागातील रहिवासी ते विद्यार्थी या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी हाच रस्ता जावा लागतो। त्यामुळे हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे। वारंवार तक्रारी केल्या, वारंवार निवेदन दिले, तरी पण महानगरपालिका हे जे प्रशासन आहे हे निगरपट्ट्याप्रमाणे किंवा गेंड्याच्या कातडीप्रमाणे काम करतं अशी देखील धारणा येथील नागरिकांची आहे। त्यामुळे हा रस्ता तातडीने व्हावा अशी मागणी येथील स्थानिक रहिवासी, नागरिक तसेच वाहन चालक यांची मागणी आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।